लाडकी बहिणींचा लाडक्या देणं अत्यंत आनंदाची बातमी समोर आली। वितरणाचा जी.आर या ठिकाणी आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वितरणाच्या जी.आर मध्ये निधीची वाढ झालेली आहे। परत सांगतो लाडक्या देणं खूप आनंदाची बातमी समोर आली आहे। वितरणाचा जी.आर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जी.आर मध्ये निधीची वाढ झालेली आहे। मागच्या वेळेसपेक्षा जास्त पैसे या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि तुम्हाला मी 2 दिवसापूर्वी पण सांगितलं होतं लाडक्या देणं थोडे दिवस अजून थांबा, तुम्हाला गुड न्यूज येणार आहे। आणि बघा गुड न्यूज अजून एक समोर आलेली आहे। बघा आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्ताने चांगल्या बातम्या यायला समोर सुरू झालेल्या आहेत। काल पण एक गुड न्यूज समोर आली होती, ती म्हणजे ज्या लाडक्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नव्हता त्या लाडक्यांना अर्ज करायचा आहे, त्यांना देखील 100% हप्ता भेटणार आहे लाडक्यांनो। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा लाडक्यांनो, मागच्या वेळेसपेक्षा जो 17व्या हप्त्याचा जी.आर होता त्याच्या वाटपापेक्षा या ठिकाणी 18वा जो हप्ता आहे त्याच्या जी.आर मध्ये या ठिकाणी निधीची वाढ झालेली आहे। खूप आनंदाची बातमी समोर आली। त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी एक छोटे मला कमेंट बॉक्स मध्ये माहिती सांगायची, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 17वा 18वा हप्ता भेटला होता का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय आणि तुमचं फॉर्मचं स्टेटस काय आहे ते सांगायचं आहे। बघा ज्या लाडक्यांनी नारी शक्ती ॲप वरून फॉर्म भरला होता किंवा ऑफलाईन फॉर्म भरला होता, ऑनलाईन फॉर्म भरला होता, कोणत्या स्वरूपात तुम्ही फॉर्म भरला होता पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं, कारण की सगळ्यांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। चला वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया। वितरणाचा जी.आर आलेला आहे, कोणता हा जी.आर असणार आहे पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। चला तर लाडक्यांनो कोणत्या महिन्याचा जी.आर असणार आहे हे तुम्हाला दाखवणार आहे। 100% हप्ता सुरू होणार। लाडक्यांनो जर तुम्ही पात्र असताल तर 100% तुमचे हप्ते सुरू होणार म्हणजे होणार, काळजी करायची गरज नाहीये। आणि 19वा हप्त्याचा जी.आर कधी येणार ते पण सांगतोय। आता लाडक्यांनो तुम्हाला पहिली गोष्ट सांगतोय, हा जो जी.आर आहे तो 18व्या हप्त्याचा जी.आर आहे आणि 18वा हप्ता म्हणजे कोणता, डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा हा जी.आर आहे। तुम्हाला बघा मी 8 ते 12 तारखेमध्ये सांगितलं होतं आणि त्यावेळेस काय झालं होतं, आचारसंहिता लागली होती आणि लवकरात लवकर या ठिकाणी त्यावेळेस 2 हप्ते एकत्र टाकायचं या ठिकाणी घाई चालू होती। 3000 रुपये आणि 6800 काहीतरी कोटी या ठिकाणी सरकार म्हणजे महिला व बालविकास विभागाने मंजुरीसाठी पाठवले होते। त्याच्यामुळे हा जी.आर त्यांनी त्यावेळेस काढला नाही आणि बघा हा जी.आर आता आलेला आहे। तो जी.आर तुम्हाला मी दाखवणार आहे। काय लाडक्यांनो गोष्टी सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर बघा लाडक्यांनो तुमच्या समोर दिसतोय आजचा हा जी.आर आहे 20 जानेवारी 2026 चा हा जी.आर आहे। त्या जी.आर मध्ये स्पष्ट शब्दात तुम्हाला दाखवतो, सगळ्या गोष्टी दाखवतो। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघा। आणि आनंदाची बातमी ही आहे लाडक्यांनो की जी.आर मध्ये तुम्हाला निधीमध्ये वाढ झालेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा हा जी.आर आहे। तारीख बघा 20 जानेवारी 2026 तारीख पण या ठिकाणी बघा। आता हे कोणातर्फे आलेला आहे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांच्यातर्फे हा जी.आर आलेला आहे। आता जी.आर मध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत की लाडक्या बहिणीला एवढे वर्षाचे पैसे आहेत बघा, 3960 कोटी वर्षाचं या ठिकाणी भेटत असतात। कोणातर्फे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांच्या विभागातर्फे एवढे पैसे भेटत असतात। तर या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरचा जो हप्ता वाटप ऑलरेडी तुम्हाला वाटप झालेला आहे त्याला बघा किती रुपये मंजूर झालेले आहेत, 393.25 कोटी, 393 म्हणजे 394 कोटी रुपये तुम्हाला या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। निधीमध्ये वाढ झाली लाडक्या बहिणींनो, परत सांगतोय निधीमध्ये वाढ झालेली आहे। ज्या लाडक्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नव्हता त्यांना बघा बऱ्याच लाडक्यांना आता कालपासून या ठिकाणी ही डिसिजन घेतली आणि थोडं निधीमध्ये वाढ होण्याचे कारण सांगायला लाडक्यांनो तुम्हाला आता लाडक्यांनो हप्ते भेटणार। ज्यांच्या लाडक्यांच्या पुढे स्टेटस आलं होतं KYC गव्हर्नमेंट एम्प्लॉई, तर या लाडक्याताईंना यांची ती त्रुटी दूर करून त्यांचे प्रॉब्लेम दूर करून त्यांची तपासणी करून त्यांना हप्ते टाकणार आहेत। तर लाडक्याताईंनो खूप महत्त्वाची बातमी समोर आली, तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे। आणि लक्षात घ्या लाडक्यांनो हा जो जी.आर आलेला आहे तो जी.आर 19व्या हप्त्याचा नाही, हे परत सांगतोय। बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल की बाबा हा पुढच्या हप्त्याचा जी.आर आहे का जानेवारी महिन्याचा, तर जानेवारी महिन्याचा हप्ता जी.आर नाही, हा आहे 18व्या हप्त्याचा म्हणजे डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचा हा जी.आर आहे। तर बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला लाडक्यांनो दाखवलोय। खूप महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवर सांगितली जाते, अशी माहिती
तुम्हाला कुठे भेटणार नाही. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. बघा 14वा हप्ताचा जो GR होता तो 345 कोटी रुपयाचा होता. बघा 14व्या हप्त्यामध्ये पण बऱ्याच लाडकी ताईंना कट केलं होतं, त्या लाडकी ताईंना पैसे भेटत होते. 345 कोटी रुपयाचा GR आला होता. त्याच्यानंतर 15वा हप्त्याचा GR आला होता 410 कोटी. बघा हा 15वा जो हप्ता होता ना, त्यामध्ये बऱ्याच लाडकी ताई खुश झाल्या होत्या, कारण की बऱ्याच लाडकी ताईंना पैसे आले होते. 12वा 13वा 14वा हप्ता आला नव्हता. 26 लाख लाडकी ताई अडकल्या होत्या. आणि त्याच्यानंतर बघा आपण आवाज उठवला होता, त्यावेळेस हा 410 कोटीचा GR आला आणि लाडकी ताईंना परत हप्ते सुरू झाले होते. आता बघा त्याच्यानंतर 16वा हप्ता पण सेम 410 कोटी रुपये मंजूर झाले. आता बघा 17वा हप्ता हा गेम चेंजर ठरला. eKYC या ठिकाणी eKYC झाली होती आणि eKYC मध्ये बऱ्याच लाडक्या ताई अडकल्या आणि याच्यामध्ये 263 कोटी रुपये मंजूर झाले, कारण या ठिकाणी लाडक्या बहिणीची संख्या कमी झाली. 263 रुपये बघा, 263 कोटी रुपये कमी झाला, खूप कमी झाला 17व्या हप्त्याला. आता बघा 18वा हप्ता म्हणजे आता जो वाटप होतोय, बऱ्याच लाडक्या त्यांना अजून पण भेटले नाहीत. पण लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, 393 म्हणजे 394 कोटी. बघा 263 कुठं आणि 394 कुठं, म्हणजे भरपूर स्वरूपात या ठिकाणी काय झालेली वाढ झालेली आहे लाडक्या ताईंनो. ज्या लाडक्या ताईंना मागे हप्ते भेटले नव्हते त्या लाडक्या ताईंना पण आता गुड न्यूज भेटणार आहे, काळजी करायची गरज नाहीये. हा जर GR काढायचा नसता तर काढला पण नसता, पण लाडक्या ताईंना आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्यात आणि लाडक्या ताईंनो आपल्या सगळ्यांना एक व्हावं लागेल. आपल्या जर मागण्या पूर्ण करून घ्यायच्या असतील, आपल्या सर्वांना जर लाडक्या ताईंना हप्ते मिळवून द्यायचे असतील, आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल. लाडक्या ताईंनो आपण आवाज उचलायलो, आपण आवाज या ठिकाणी मागण्या करायला लागलो, त्याच्यामुळे सरकार आपल्याकडे लक्ष द्यायलंय. बघा लाडक्या ताईंनो, त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला सर्वांनी सपोर्ट करा. ज्या लाडक्या ताईंना 17वा 18वा हप्ता भेटला नाही, पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय. आणि लाडक्या ताईंनो बघा एक महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार नाही, घरामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न नाही, तरी पण या ठिकाणी बऱ्याच लाडक्या ताईंचे जे हप्ते थांबलेत, लाडक्या ताई आंदोलन करायला लागलेत. त्या लाडक्या ताईंना एक गोष्ट सांगतोय सगळ्यांना, की आपण सगळे जर एकत्र आलो तर 100% लाडक्या ताईंनो आपल्या मागण्या पूर्ण होणार म्हणजे होणार. हा गुरुदादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे, तुम्ही काळजी करायची बिलकुल गरज नाही लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना एक प्रश्न विचारतोय, आपल्या ह्या ज्या मागण्या कोणत्या मागण्या आहेत, की ज्या लाडक्या ताईंना हप्ते भेटले नाहीत त्यांना स्टेटस त्यांचं चेक करता यायला पाहिजे. आता सगळ्यात पहिलं परत सांगतो लाडक्या ताईंनो, महाराष्ट्रामध्ये असं अजून कुणालाच माहित नाही. त्याच्यामुळे सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर परत सांगतोय, रेकॉर्डिंग करून ठेवायचं असेल तर रेकॉर्डिंग करून ठेवा, व्हिडिओ तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून ठेवा. मी काय सांगतो समजून घ्या लाडक्या ताईंनो. सर्वात अगोदर महाराष्ट्रामध्ये मी ही मागणी करत आहे, ज्या लाडक्या ताईंनी ऑफलाईन फॉर्म भरले होते, ज्या लाडक्या ताईंनी या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरले होते, त्या लाडक्या ताईंना या ठिकाणी फॉर्मचं स्टेटस चेक करता येत नाही, तर त्या लाडक्या ताईंना सरकारने लवकरात लवकर पर्याय निर्माण करून द्यावा. नेमका प्रॉब्लेम काय होईल, तर लाडक्या ताईंचं जशी eKYC ला आधार कार्ड टाकलं की पुढे होत होतं, सेम तसंच आता सरकारने करायला पाहिजे. आधार कार्ड नंबर टाकला की लाडक्या ताईला मेसेज पुढे दाखवायला पाहिजे की तुझा लाभ का बंद झालाय. तर लाडक्या ताईंनो बघा, महाराष्ट्रात सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपला हा चॅनलवर गुरुदादा ही मागणी सरकारकडे करत आहे, की लवकरात लवकर लाडक्या ताईंना अशी सुविधा निर्माण करून द्या. त्यांनी आधार कार्ड नंबर टाकला की लगेच पुढे स्टेटस दिसायला पाहिजे. नेमका प्रॉब्लेम काय आहे, या मागणीला तुम्ही सगळेजण मान्य करतायत का, सहमत आहेत का, कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या ताईंनो. आणि ही मागणी मी पुढे सरकारपर्यंत पोहोचवणार आहे. तुम्ही जर सपोर्ट करत असाल, कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे, तुमचं नाव, जिल्हा आणि सपोर्ट आहे कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. खूप महत्त्वाचं माहिती आहे लाडक्या ताईंनो, त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा. तुमच्यासाठी हे करायलोय, सपोर्ट सर्वांनी करा, ही हात जोडून विनंती. ही जर मागणी लाडक्या ताईंनो मान्य झाली ना, परत सांगतो ही मागणी अजून कुणी मांडलेली नाही, सगळ्यात अगोदर हा गुरुदादा तुमच्यासाठी मांडायला आहे. सपोर्ट करा. ही जर मागणी पूर्ण झाली, आपण जिंकलोत लाडक्या ताईंनो. परत सांगतो आपण जिंकलोत. मग त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी सपोर्ट करा, जास्तीत जास्त सपोर्ट करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा, सगळीकडे व्हायरल करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.